तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही काही शोधत नाहीये पण तरी पण काहीतरी मिसिंग आहे? काही दिवसांपासून मला तेच वाटायला लागलंय. रोज तेच जगतोय, सगळं थांबल्यासारखं वाटतंय. काडीची सुद्धा इच्छा नव्हती आज तोंडातून एक शब्द बाहेर काढण्याची. मला अशा ठिकाणी जायचं होतं जिथे मला शांतता मिळेल. म्हणून नागपूरपासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर एक जागा आहे ज्याला रामटेक म्हणतात, तिथे आलो. इथे रामाने त्यांच्या वनवासात वास केलेला, इथे कालिदासांनी मेघदूत लिहिलं. मानलं जातं या विष्णू अवतार वराहाखालून जर तुम्ही सहज निघालात तर तुम्ही आयुष्यात खूप कमी पाप केलंय. हे सगळं समोर होतं माझ्या, पण इथे मला शांततेचा पण फील होत नव्हता. मग मला हे दिसतं, एक आजोबा आणि आजोबांच्या हाताला घट्ट पकडून चालत असलेली ती लहान पोर, जिला तिचे लाडके आजोबा पुढच्या 2च मिनिटात खाऊ घेऊन देणार होते. इथेच एक काका वजन काटा घेऊन भर उन्हात येणाऱ्या जाणाऱ्यांचं अचूक वजन सांगून पैसे कमवायला बसले होते. कोण पोसून आपल्याला पोरं बाळ मुलगा आता येतं काय बसलो, कोणी जेवायला देणेवाला नाही आणि 10 रुपये घे म्हणणेवाला नाही. जल्दी काढ रे बाबा चिठ्ठी. राम राम सत्य. इथे भरपूर लोक भरपूर काय काय विकत होती. कमाई यांची असेल बोटावर मोजणे इतकी, पण तरी हे मावशी इतक्या गोड का हसत होत्या? मी इथून परत जायला निघतो तेव्हा अचानक माझी नजर इथे या फॅमिलीवर पडते. काय गरज होती या मोठ्या भावाला त्याच सीट खाली जाऊन झोपण्याची? मी परत नागपूरमध्ये राहत असलेल्या माझ्या रूमवर पोहोचतो. हा एक होमस्टे आणि या होमस्टेला या एक आंटी चालवतात. रोज सकाळी उठलो की याच आंटींमुळे माझा चहा नाश्ता तयार असायचा. हळूहळू एवढं छान बॉन्डिंग झालं की आंटी माझ्यासोबत तिकडच्या गप्पा सुद्धा शेअर करायला लागल्या. हा एका टाइम नंतर मी बोर झालो, पण खरं सांगू याच आंटींच्या गोष्टींमध्ये मला माझी आई दिसत होती. त्या आजोबांनी दिलेल्या खाऊमध्ये मला माझं बालपण आणि बाबा दिसत होते. वजन काट्यावर काकांच्या होणाऱ्या कमाईमध्ये मला माझं घर दिसत होतं. आणि दुसरीकडे न बसता त्याच्या आईला चिटकून झोपलेल्या या पोराला बघून मला माझा सख्खा लहान भाऊ दिसत होता. परवा मी पहिल्यांदा गुढीपाडव्याला घरापासून लांब होतो आणि कदाचित याचमुळे मी आज सगळीकडे सगळ्यांच्यात घर शोधत होतो. ती मिसिंग गोष्ट घर होतं. लवकरच हा प्रवास थांबेल आणि मी घरी असेल. होप सो तुम्ही ही जर्नी फील करताय.